हरे कृष्ण मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझे आईसाहेब या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आमचे आईसाहेब वाट बघतायत. कोणाची वाट बघतायत? निधी बाळाची. कारण की म्हणजे आपल्या आंटी येणार आहेत, यशोदा येणार आहे आणि आपली निधी बाळ येणार आहे, दीदी पण येणार आहे. आज कोण कोण येणार आहे बघूया. आणि सगळ्यात आधी आता येणार आहे निधी बाळ आणि यशोदा. तर मी चाललो आहे यशोदाला घ्यायला. मला रिसीव्ह करायला जायचं आहे. तर जातो मी आपली युनिकॉर्न घेऊन आणि जाऊन निधी बाळाला आणि यशोदाला घेऊन येऊया. 3 दिवस झाले निधी बाळ आपल्या घरी नाही आहे. ती होती तिच्या आजोला म्हणजेच बेवनाळमध्ये. तर जाऊया पटकन तिला घेऊन येऊया. कारण की आई खूपच एक्साइटेड आहे. 3 दिवस झाले आईला खूप बोर होत होतं, करमत नव्हतं घरात. त्याच्यामुळे लवकर जातो, लवकर घेऊन येतो. चला. आणि तिच्याकडे वजन असेल तर काय कर, आधी तिला आणून नंतर वजन घेऊन ये. ओके. हे आहे 1 नंबर चौक, जिथे की आता यशोदा येणार आहे. त्या साईडने थोड्याच वेळात. मी वाट बघतोय, 2च मिनिटात येईल. आता निधी बाळ आली. डमू निधी बाळ आल्या आल्या आपल्या आईसोबत आणि माझ्याकडेच यायचं बोलते निधी बाळ. तर डमू डमू माझ्याकडे यायचे, आईकडे नको. या हो या हो. झाला त्याला नीट झाला. मी पण कुठे पाठवल तो मला म्हणतो बाय. दवा ए दवा असे गपचूप बघत असे कोणाकडे जात नव्हती माहिती. खुश राहत नाहीत ग. म्हणजे आता राहणारच पण खुश राहत नाहीत. आई तर मग आता कशी खेळाल बघ. बापरे. चला चल चल चल. आता पप्पाला शोध. नाही नाही सोडणार, नाही सोडणार पप्पाला. पप्पाला कशी पकडली. सोडून घ्यायचे तुला पप्पा. पप्पा डमू आपण मस्ती करायची ना आता. डमू हे मस्ती करायची. ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ढिंक मोठी आई येणार आहे, सगळे येणार आहेत निधी बाळाला. ढिंक चिकी ढिंक चिकी ढिंक चिकी ढिंक चिकी. अच्छा नाचावं लागतं हो. ढिंक चिकी ढिंक चिकी ढिंक चिकी ढिंक चिकी ढिंक चिकी ढिंक चिकी ढिंक. काहीच नाही पोटात. निधी बाळ आल्या आल्या हे बघा कामाला लागली आपल्या आपल्या डेली रुटीन निधीचा. आणि हे करते गाणं म्हणते. काय करते बाळा, काय करतोस? यशोनिया काय करतोस? काम करतो, काम चालू. आणि यशोदा आपल्या कामाला. आणि मी हे आणलेलं सगळं नीटनीटकं करून ठेवायला. ही सगळी भाजी यशोदानी चालली नाही. हो. त्यावेळेस तरी जरा कमी चालले. टाइम नव्हता ना. गेली अर्धा तास झालं निधी बाळ माझ्याच मांडीवरती बसून खेळते. उतरतच नाही. तिच्या हातामध्ये लिंबू आणि माझ्या मांडीवरती बसलीये आणि खेळते है ना ढमू. मी जेवायला बसलोय तरी पण निधी बाळ मला काय सोडत नाहीये. म्हणजे तिला माझी किती आठवण येत असेल तिकडे गेल्यास बघा. खूप खूप है ना. आले बापले, लिंबू पडला भाजीमध्ये. ती सांगते लिंबू टाकून खावा. लिंबू टाकलंय ग निधी. आणि तिच्या हातामध्ये टमाटर खाते. टमाटर आणि तूप टाकले का तुझ्या चपातीवर? नाही. थांबा मी तुपाचं आणते. आणा. आणि दिवाळीला पण आणा काहीतरी खायला.
आकाश नंदा आलो हा. आणि आकाशला फोन करावा गाडी घेऊन आला असता. जवळ तर होतं की रात्री. हो हा. पण आला असता ना. चलतच बी बरं वाटलं नकर मग पाय मोकळ होते तुम्ही. हो. बरं इथं आल्यावर कुणी दिसणं जरा वाटलं मला. हा याच घरात आले हो, का दुसऱ्याच्या घरात आले की वाटलं. दुसऱ्याच्या घरात लय भीती वाटली मला. बरोबर छान छान. बाळ झोपले का? हो बाळ झोपले हे बघा. बाळ नको घेऊन सुस्त आहे का? बाळ झोपले. बाई आल्यापासून तुला काय सांगू काय नकडे केलं. हा. आकाशला मला सोडच नाही त्या खाली उतरायला. मालिक सोडून जातात म्हणून. हो हा. आणि आणि हसू लागले तोंडाला उग लागले आवाज बसून गेलाय रडून. खरं त्याला बोलाय ना का रडले? नुसतं रडत होतं. तुम्ही दिसत नसताल. कसलं झालंय सुकून सुकून गेलंय. आता दुसऱ्या वेळेस पाठवायचंच नाही. तिला पाठवायचं. मला वाटलं आता पाय लागू म्हणून राहतं का काय. द्या इकडं तुमच्या. आल्या आल्या काय म्हणली पाय लागू सासूबाई. मला वाटलं आता पाय लागूवर भागवती का काय. नाही पडलं तर काही टेन्शन नाही. मी काही म्हणत नाही. नगर गरीब आहो मी. हा ते आमचं काय नाही नाही पडलीस तर काय टेन्शन नाही घ्यायचं. तुमची मर्जी. तुम्ही काय ननंदबाईला सांगचाल त्यांनी मला भांडून पीठ करतील त्यांची भीती वाटते मला. तुमचं काय वाटत नाही. असं होय. हा. मी सांगते हो, पण माझ्या समोर भांडणं करत नव्हती. मी तिकडे भाडगावात राहते हो. तुम्हाला तुम्ही कशाला कशाला करणार मला काय करायचे भांडणं? नाही करायला पण घाबरते बरं काही ना. तुम्हाला कशाला सांगून भांडते त्याने. उगा बोलत बोलत असं केला तसं केला तुम्ही माझ्या आईच्या पाया पडाय ना असं तसं म्हणत्यात. तसं काय म्हणतात. मग सोडती का तिला. या 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 लवकर या. किती वेळ झाला? 1:30 वाजले. 1:30. तिनं आली की लगेच निघालो आम्ही. सार्थकराव वेलकम. वेलकम. आणि भैया पण आलाय. लय वेळ लावला भैया. शाळेला गेले ते अरे गे, तू काढून बघ अरे. रडायला बी आवाज येईना घरी. काढली रे टोपी निधीनी. निधीने दादाची टोपी घेतली. घाला. आई माझी वेणी घालली. पडली मला. त्यांनी टोका तेल मला बोलत नाही. सोनाचं सून आहे, सून आहे. मला दिसत नाही हो पण. हा आणि हिनं म्हणते ओके. काय राहू द्या. बघा बघा आता बोला. बसा बसा. प्रत्येक वेळेस राहते. मला लेख नाही जवळ. लेख जवळ आहे. बिस्किटाकडेच बघ जरा. लयच खाय आहे बघ. अगं बाई कशाला आता येऊनच बघ. थोडं खाल्ल्यावरच बसली बा. आता हसायला होईल. आता कळायला लागली होती. चढ तर नीट कर. मी बसणार. त्यांनी आवाज काढल्याशी पप्पा गपची बसत झाले. ही पण लहान झाली बघा. त्या कांचनच्या नादामध्ये ही पण लहान झाली. असली कसली आत्या आहे का निधी तुझी? एक दिवस आत्या आत्याच म्हणते का नाही. हा आत्या आत्या आत्या. नुसते आत्या असते. एक दिवस मला असतं, एक दिवस पप्पा असतं, एक दिवस आकाश असतं. एवढं काम शांत झाली आंटी. लय शांत झालं. तसंच करावं. आता शाळेत बसली झाली माझी जरा आल्यापेक्षा बरे झाले का नाही? हो लगेच खुल्लं बाई. फुलले. आल्या आल्या तर बघितलं असतं आमच्याकडे तर हीच ना झालते की आल्या आल्या तर बघितलं असतं ना. नुसता चेहरा उदास दिसला आम्हाला तर. एवढा उदास आणि हात कपतो. गाणं म्हणा. नेली बाळा टाटा करा. नेली बाळाला खेळ खाऊ देऊ नका. निधी बाळाचा खेळ घ्या सगळ्यांनी.
कसं खायला बघ की तेवढा. द्यायला. चला आता 6:15 वाजलेत आणि दीदीची जायची वेळ झाली आता, कारण की आदी आणि आनंदी दोघी पण आल्या नाहीयेत. तिच्या ट्युशनमुळे का कॉलेज आपलं शाळेमुळे ट्युशनला गेल्या होत्या दोघी पण. चालू दीदी आणि आता. आता एक 6 वाजता येते, 7 वाजता. बाय. मग जाऊ का? किती खाण्यात गुंग आहे. चढू खात नाही ग मी. ते बिना दाताच आहे काय का. हा दात नाहीत अजून. खायचं चांगलं माझ्या लेकराला भूक लागेल ती काय ती ग. उपीट खावट ना जात ती ती पेच केलेलं हा. खायला जात ती ती. नुसतं टेस्टी टेस्टी खावं म्हणजे हिला काय देऊ रोज होय, ते? केळातला होय टेस्ट बाई. आहे. काय देव की तिला रोज टेस्टी टेस्टी. केळातले टेस्ट. चला बाय निधी. दीदी बाय. ए तू बाय. हा गेलं खायचं गेलं ते चाललं आकाश म्हणून बरं का. हातात बघाली. मस्त. चला निधी वाळ टाटा कर. आम्ही चाललो. बाय 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 बाय. जाऊ का बाय. आंटीला सोडून येतो. दीदी दे आई थोडस दे. ए बाय. आई नको डमू. आता किती खुश झाली. चला मला येत नाही मला. चला बाय. काय कर ग. आम्ही पण फिरून येतो. है ना निधी. आता ती एक तोंडच करते. हा आता ऊर्जा आली आम्हाला. एनर्जी आली. एनर्जी या चला. चला बाय. पडलेली बाबा पडलं. डम पडला. हा या आता जस्ट सोडून आलो मी आंटी दीदी सार्थक आणि कांचन सर्वांना. आणि आमच्या आई साहेब इकडे आराम करतायत, कारण सकाळपासून धावपळ चालू आहे. कार्यक्रम, पाहुणे येणे जाणे. हो. आणि आज आईला सकाळपासून काय आडवं पडायला भेटलं नाहीये या पलंगावरती. आणि यशोदा आली आहे. यशोदा सोबत पण आत्ता सध्या आम्ही बसलोय सगळे निवांत. आणि आई साहेब कसा होता आजचा दिवस? छान गेला. सगळे आले, छान वाटलं. आणि निधी बाळ खेळते माझ्या समोर. याच्यापेक्षा मोठं काय आहे अजून. आणि अशा प्रकारे आजचा दिवस खूपच छान आणि सुंदर होता, कारण की सगळे पाहुणे वगैरे आंटी दीदी सगळे आले होते घरी. आणि ऋषीच्या घरी आम्ही सर्वजण गेलो होतो कार्यक्रमासाठी, पण तिकडे काही व्हिडिओ काढू शकलो नाही, कारण की तिकडे थोडीशी गर्दी होती. आणि भैया आणि मी दोघंच आधी गेलो. नंतर आई वगैरे सर्व गेलो होतो. जर सगळे सोबत गेलो असतो तर मस्तपैकी छान ब्लॉग झाला असता तिकडे, पण थोडं मागे पुढे झाल्यामुळे ब्लॉग निघाला नाही. हे नाही आम्ही नंतर गेलो ना. हा आणि खूप बायका होत्या. खूप थोडस मागे पुढे झालं. नाही एवढी गर्दी होती. आम्ही गेलो तेव्हा तुला चान्सच भेटला नसता ना. आम्ही गेलो तेव्हा पण गर्दी होती. आम्ही थांबलो होतो थोड्या वेळ मध्ये जायला. हो आम्ही पण. आणि काकू पण बिझी होता एकदम. मग मी म्हणलो कशाला त्यांना डिस्टर्ब करू म्हणून हे केलं. आणि अशा प्रकारे आजचा हा दिवस खूप सुंदर आणि छान होता. तर आजचा हा ब्लॉग इथे संपूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत राधे राधे.